वेलकम टू क्लास. ह्या सेशन मध्ये आपण काय करूया 10th सेमी जिओमेट्रीचा 1.3 एक्सरसाइज आपण बघूया. मग हे जे काय एक्सरसाइज आहे टोटली टेस्ट रिलेटेड आहे. म्हणजे दोन ट्रायंगल दिलेले असतात, दोन्ही ट्रायंगलचा टेस्ट आपल्याला कंपेअर करून कुठल्या टेस्ट वरनं ते सिमिलर होईल आपल्याला डिसाइड करायचं असतं. मग पहिला टेस्ट अँगल टेस्ट असणार, म्हणजे दोन ट्रायंगल असणार आहे. दोन्ही ट्रायंगल मध्ये दोन पेअर अँगलची दोन पेअर काय असतं दोन पेअर कॉन्ग्रुएंट असणार आहे. मग जर दोन पेअर जरी कॉन्ग्रुएंट असेल तर दोन्ही ट्रायंगल काय असणार आहे कॉन्ग्रुएंट असणार. आणि दोन ट्रायंगल जरी कॉन्ग्रुएंट असेल तर उरलेले जे काय तिसरं पेअर असतो ते पेअर सुद्धा काय असणार आहे कॉन्ग्रुएंट असणार आहे. मग नंतर एसएएस टेस्ट म्हणून आहे. एसए म्हणजे दोन साइडचं पेअर, म्हणजे साइड करस्पॉन्डिंग साइडचं रेशो बघा, करस्पॉन्डिंग साइडचं रेशो आणि एक अँगलचं पेअर. हे बघा अँगल टेस्ट म्हणजे इथं दोन अँगल आणि हे टोटल किती 4 अँगल्स, म्हणजे हे पेअर इक्वल असणार आहे. हे दोन ट्रायंगल आहे बघा, हे दोन ट्रायंगल आणि ह्याच्यातला आणि ह्याच्यात एक अँगल इक्वल आणि हे अँगल आणि हे अँगलला इक्वल असेल तर अँगल टेस्ट वरनं हे काय करता येईल आपल्याला सिमिलर दाखवता येईल. त्यानंतर तेच ट्रायंगल बघा, दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण. एस म्हणजे AB बाय बघा PQ इक्वल टू BC बाय QR. म्हणजे AB आणि PQ इक्वल आहे म्हटल्यावर त्याचा रेशो किती येणार 1. BC बाय QR इक्वल आहे, मग BC डिवाइडेड बाय QR केल्यानंतर त्याची रेशो सुद्धा किती आहे 1. म्हटल्यावर दोन साइडचा रेशो इक्वल आहे आणि एक अँगल बघा अँगल B अँगल Q ला इक्वल आहे. मग हे कुठल्या टेस्ट वरनं एस. मग आता थर्ड टेस्ट बघा, थर्ड टेस्ट एस टेस्ट बघा, साइड टेस्ट म्हणजे तिन्ही साइडचा रेशो करस्पॉन्डिंग साइड बघा AC डिवाइडेड बाय PR. AC ला QR कॉन्ग्रुएंट होणार नाही, AC ला PR कॉन्ग्रुएंट होईल, AB ला PQ कॉन्ग्रुएंट होईल, BC ला QR कॉन्ग्रुएंट होईल. म्हणजे टोटल 3 टेस्ट असून पहिला कोणता अँगल म्हणजे बघा हे दोन ट्रायंगल आहे, ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये हे अँगल ह्याला इक्वल आहे, म्हणजे एक पेअर मिळाला अँगलचा आणि हे अँगल ह्याला इक्वल आहे, म्हणजे दुसरी पेअर मिळाला. म्हटल्यावर हे पेअर अँगल टेस्ट वरून हे दोन्ही काय दाखवता येईल आपल्याला सिमिलर दाखवता येईल. त्या केसमध्ये उरलेले जे पेअर असतो ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असतो. मग आता ह्या रिलेटेड आपण 1.3 चा एक्झाम्पल्स बघूया. 1.3 चा पहिला एक्झाम्पल बघा. मग प्रॉब्लेम असा आहे आपण व्हिडिओ करण्यासाठी व्हिडिओमध्ये मॅक्सिमम एक्झाम्पल आपल्याला कव्हर करायचं आहे. मग त्यासाठी आपण क्वेश्चन जे काही टायटल आहे ते टायटल आपण अवॉइड करतो. मग तुम्ही ज्यावेळी व्हिडिओ पाहत असताना तुमच्या समोर तुम्ही टेक्स्टबुक रेफर करा आणि व्हिडिओ आणि टेक्स्टबुकचं प्रॉपर कॉम्बिनेशन करून एका प्रॉपर नोट्स तयार करा, तर तुम्हाला कुठेतरी ह्याचं जास्त आउटपुट मिळेल. मग इथं ते आपल्याला मेन्शन करता येणार नाही, जास्त टाइम कंझ्युम होते. मग आता क्वेश्चन बघा, हे दोन ट्रायंगल असून ट्रायंगल ABC and ट्रायंगल DEC, ट्रायंगल ABC and ट्रायंगल DEC. आता हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर होईल का? जर होत असेल तर कुठल्या टेस्ट वरनं आणि कुठल्या दोन ट्रायंगल सिमिलर होईल पण बघूया. बघा इन ट्रायंगल ABC and इन ट्रायंगल DEC. सांगा अँगल ABC कॉन्ग्रुएंट टू सांगा अँगल EDC. अँगल ABC कॉन्ग्रुएंट टू अँगल EDC. त्यानंतर बघा कॉमन अँगल एक होईल अँगल ACB. इथं लिहा इच, त्याला रिझन काय लिहायचं इच 75. मग त्यानंतर अँगल ACB अँगल DCE. मग ह्याला कारण काय कॉमन अँगल. म्हणजे कॉमन अँगल म्हणजे काय असणार आहे त्याला डायव्हर्शन एकच असतो बघा BCA ECD. मग आता
ह्याच्यावर आपल्याला काय लिहिता सिमिलरिटी आहे कुठल्या टेस्ट वर ना अँगल अँगल क्रायटेरियन किंवा अँगल अँगल सिमिलरिटी टेस्ट वर ना हा बी ला सांगा बी ला डी कॉन्ग्रुएंट आहे सिक्वेन्स सुद्धा करंट यायला पाहिजे बघा बी ला डी इक्वल आहे सी सी हे बघा EDC and ABC बघा ट्रायंगल ट्रायंगल B ला अँगल D इक्वल आहे मग अँगल C ला अँगल C इक्वल आहे म्हणजे ह्याचं पोझिशन सुद्धा बघा हे थर्ड पोझिशनला आहे आणि हे सुद्धा थर्ड पोझिशनला आहे मग हे आपल्याला दुसऱ्या मेथडने सुद्धा लिहिता येईल म्हणजे रिव्हर्स करून सुद्धा लिहिता येईल CBA सिमिलर टू ट्रायंगल CBA CD त्या केसेस मध्ये कसं येईल या त्याचा जे काही करस्पॉन्डिंग अँगल आहे ते इक्वल असेल तर सिमिलरिटी लिहिल्यानंतर सुद्धा ते इक्वल असायला पाहिजे मग ह्या टेस्ट वरनं ह्या दोन्ही ट्रायंगल आपल्याला काय लिहिता येईल सिमिलरिटी आहे असं लिहिता येईल अँगल अँगल टेस्ट वरनं सेकंड एक्झाम्पल बघा आता हे दोन्ही फिगर दिले मग क्वेश्चन काय आर दिस adjoining figure म्हणजे adjoining figure are similar if yes by which test they are similar to each other म्हणजे दिलेले जे काय दोन ट्रायंगल आहे ते दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहे का असेल तर कुठल्या टेस्ट वर बघा आता अँगलचं तरी कुठे काय आपल्याला दिसणार नाही अँगल वर काय दिसत नाही मग तिन्ही साइड दिले करस्पॉन्डिंग साइडचा रेशो बघायचा हे बघा PQ ला LM करस्पॉन्डिंग होईल PQ ला MN होणार नाही करस्पॉन्डिंग म्हणजे त्या साइडला वर्टिकल असेल तर त्या ट्रायंगलला सुद्धा वर्टिकल घ्यायचा इकडे बेस असेल तर त्या ट्रायंगलचा बेस सुद्धा वर्टिकल असणार आहे हे बघा PQ डिवाइडेड बाय LM होईल 6/3 व्हॅल्यू किती 2/1 QR डिवाइडेड बाय MN 8/4 सांगा 2/1 PR बाय LL 2/1 आता ह्याला इक्वेशन 1 2 3 फ्रॉम 1 2 3 कुठल्या टेस्ट वर ना साइड 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 so triangle PQR is similar to triangle LMN SSS टेस्ट आता CBSE टेक्स्ट बुक जर तुम्ही बघितला तर क्रायटेरियन असतो म्हणजे टेस्ट किंवा क्रायटेरियन बोथ कन्सेप्ट आर सेम थर्ड एक्झाम्पल बघा ते स्टेटमेंट तुम्हाला सांगतो क्वेश्चन नंबर 3 काय AC एक पोल आहे आणि PR एक पोल आहे टू पोल्स AC is the bigger or larger pole similarly PR is the smaller pole असतं हे बघा हे एक पोल आहे हे एक पोल आहे पिक्चर इमॅजिन करा जसं स्टेटमेंट तुम्ही एक्झाम्पल वाचल्यानंतर त्याचा पिक्चरल मध्ये कसं कन्वर्ट करता येईल ते स्किल तुम्ही डेव्हलप करून घ्यायला पाहिजे हे एक पोल आहे हे एक पोल आहे मग आता हे पोलचं ते बघा हे इथं लाईट याच्यावरती इन्सिडेंट झाल्यानंतर म्हणजे सनलाईट हे काय फिजिक्स कन्सेप्ट आहे फक्त हे शॅडो साठी बघा ह्याचा शॅडो हे पोलचं सेंटर पासून किती मीटर ह्याचं लेंथ किती आहे 6 मीटर म्हणजे हे काय असणार आहे शॅडो असणार शॅडो मेड बाय द स्मॉलर पोल आणि त्याचा लेंथ किती आहे 6 मीटर फ्रॉम द बेस हे बघा हे पोल आहे आणि ह्या पोलचा शॅडो किती आहे 6 मीटर आणि क्वेश्चन काय त्याचा शॅडोचा लेंथ म्हणजे शॅडो किती अंतर पर्यंत होईल असेल मग हे क्वेश्चन आहे मग आता आपण पिक्चर आपण दोन्ही ट्रायंगल ऑब्झर्व करून आपल्याला इझिली लिहिता येईल की दोन्ही ट्रायंगल दिसायला कसं आहे सिमिलर आहे कारण हे दोन्ही 90 डिग्री कारण ऑलवेज प्लेस्ड 90 डिग्री टू द पोल इज ऑलवेज इरेक्टेड बघा पोल असं कधी दिसणार नाही इनिशियली दे हॅज टू इरेक्ट और दे हॅज टू फिक्स द पोल 90 डिग्री टू द ग्राउंड सो ऑन दैट बेसिस आपण काय लिहू शकतो PRQ is similar to ACB triangle PRQ triangle ACB मग
मग कशावर ना पोल्स बघा पोल्स अँड देअर shadows makes poles and their shadows makes similar triangles मग त्यानंतर आपण ह्याचं CSS ची लिहूया बघा ट्रायंगल PR divided by AC RQ divided by CB and PQ divided by AB CSST म्हणजे उरलेले पार्ट्स CPCT म्हणतो जसं CBSE ला CPCT आहे मग करस्पॉन्डिंग बघा corresponding sides of similar triangles corresponding sides of similar triangle मग आता CST जरी असेल तर corresponding angles of similar triangles मग आता ह्याच्यात जे काय युजलेस आहे म्हणजे त्याचा व्हॅल्यूज तिथं नाही बघा PQ आणि AB मग हे रेशो आपल्याला काय यूज नाही कारण ह्याचा व्हॅल्यू दोन्हीचा व्हॅल्यू अननोन आहे मग आता हे दोन रेशो इक्वेट करून आपण अननोन व्हॅल्यू काढूया PR किती आहे 4 AC 8 RQ 6 डिवाइडेड बाय BC किती आहे x मग क्रॉस मल्टीप्लाय करा 8 into 6 divided by 4 8 into 6 divided by 4 4 1 जा 4 2 जा 2 6 जा 12 मीटर x is equal to किती 12 मीटर मग हे आन्सर म्हणजे वर्ड्स मध्ये कंपल्सरी एक्सप्रेस करावे लागणार सो द लेंथ ऑफ द शॅडो मेड बाय द लार्जर पोल इज ऑफ हाउ मच 12 मीटर खाली स्टेटमेंट लिहा द shadow made by the larger pole is 12 meter. Fourth example बघा triangle CPA triangle CQB हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचं आहे मग ऑब्झर्वेशन करून आपण बाय ऑब्झर्वेशन आपण काय गिवन थिंग्स मध्ये काय आपण लिहू शकतो AP perpendicular to BC and BQ perpendicular to AC AQC are collinear points बघा AQC are collinear B dash P dash C are collinear points फक्त स्टेटमेंट इन्फॉर्मेशन जरी दिला असतं तर त्याच्यावरून पिक्चर कसं आपल्याला जनरेट करता येईल हे स्किल सुद्धा पाहिजे व डायरेक्टली आता हे एक्झाम जे फिगर आहे आणि ह्या फिगर वरून आपल्याला हे वर्कआउट करायचं आहे थ्रू दॅट क्वेश्चन काय CPA in a triangle बघा in a triangle CPA and a triangle कोणता CQB आता हे दोन्ही मला सिमिलर दाखवायचं आहे थ्रू दॅट म्हणलं असणारच आहे आणि बघा कॉमन अँगल बघा CPA मध्ये अँगल P सांगा PCA बघा PCA is congruent to BCQ or QCB दोन्हीला डायव्हर्जन तेवढंच म्हणजे दोन्ही अँगल काय असणार सेम असणार अँगल BCQ रिझन काय कॉमन अँगल नेक्स्ट अँगल APC congruent to angle BQC each measures 90 degree or each 90 degree एक अँगलचा पेयर मिळाला आणि दुसरे पेयर मिळाला कुठल्या टेस्ट वरनं होईल हे दोन्ही अँगल टेस्ट वरनं होईल डायरेक्टली CPA is similar to CQB angle test of similarity angle test बघा चेक करा P ला Q P चं पोझिशन कुठे आहे बघा सेकंड ला आणि Q सुद्धा सेकंड ला त्यानंतर C फर्स्ट ला C सुद्धा फर्स्ट ला हे APC लिहून BQC लिहिलं तरी सुद्धा ओके परंतु त्यांनी प्रूफ काय विचारले असं प्रूफ करायचं मग हे पहिला प्रूफ झाला
मग ह्याचा आपण CSS ची लिहूया. CP CQ PA QB CA CB CS ST म्हणजे काय असणार आहे? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता CP आणि CQ चं व्हॅल्यू दिले काय का? नाही दिले. आपण काय करूया? स्किप करूया. हा हे 7 आहे डिवाइडेड बाय 8 हा CA unknown हा CB किती 12. हे बघा BC और CB बोथ आर सेम कारण लाइन सेगमेंट असतो आणि लाइन सेगमेंटचा AB और BA म्हणजे मिनिंग सेम असणार आहे आणि त्या केस मध्ये फक्त दोन मेथडने आपल्याला एक्सप्रेस करता येईल. हे बघा हे लाइन सेगमेंट आहे, त्याला AB पण म्हणता येईल आणि BA सुद्धा म्हणता येईल, परंतु दोन्ही मध्ये लेंथ मध्ये त्याचा काही चेंज होणार नाही. मग आता CA इक्वल बघा 12 into 7 divided by 8. 12 7 जा 84 divided by 8. 8 1 जा 8 0 8 5 जा AC equal to 10.5. आता हे युनिट सेंटीमीटर मीटर सेंटीमीटर दिलं असेल तर लिहा, अदरवाइज सिंपली युनिट लिहा. समजा तुम्हाला हे AP लिहायचं असेल तर AP लिहू शकता. बघा हे फिरून त्यावेळी त्या केसमध्ये आपल्याला हे कसं लिहिता येईल? APC सिमिलर टू ट्रायंगल APC सिमिलर टू ट्रायंगल BQC. हा त्यावेळी बघा AP बाय BQ येईल आणि त्यानंतर काय AC बाय BC येईल. मग हे लेंथ मध्ये काही चेंज होणार नाही. मग हे शेवटला AC इक्वल टू 10.5 युनिट. आणि तुम्ही काय करा असं लिहून सुद्धा सॉल्व करा, ते सुद्धा एक्सेप्टेबल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा PQRS हे एक ट्रपेझियम आहे, क्वाड्रिलॅटरल आहे, ट्रपेझियम आहे. PQ पॅरलल टू SR. बघा PQ ला SR पॅरलल आहे. मग आता हे PR आणि हे SQ हे दोन्ही काय असणार आहे? ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. मग आता हे रिलेशन दिले AR equal to 5AP AS equal to 5AP. मग ह्याच्यावरून आपल्याला हे व्हॅल्यू प्रूव्ह करायचं. SR equal to 5PQ. मग आता साइड बघा प्रूफ बघा साइड PQ पॅरलल टू साइड SR. मग ह्याला काय रिझन काय गिवन लिहायचं. मग आपण कुठलं तरी एक आपण काय करूया ट्रान्सव्हर्सल घेऊया. SQ इज ट्रान्सव्हर्सल. बघा PQ S हा PQ ला SR पॅरलल आहे आणि हे मध्य लाईन काय असणार आहे? ट्रान्सव्हर्सल असणार आहे. मग आता अल्टरनेटिव्ह अँगल कन्सेप्ट बघा PQS और SQP. S बघा SQP हे अँगल दोन्ही इक्वल असणार आहे. SQP और RSQ त्याला रिझन काय अल्टरनेट अँगल्स. आता तुम्ही हे ट्रान्सव्हर्सल घेऊन हे आणि हे सुद्धा आपल्याला काय करता येईल? अल्टरनेट अँगल आपल्याला लिहिता येईल. परंतु बघा मी कसं लिहितो आता PQA लिहितो और AQP RSQ R बघा RSQ आहे ना, RSQ चा ऐवजी मी काय लिहितो RSA. त्याला कारण काय कोलिनियर पॉइंट्स. S डॅश A डॅश Q म्हणजे SQP चा ऐवजी मी काय लिहितो AQP लिहितो. मग ते सुद्धा अँगल तेवढंच असणार बघा. SQP ला AQP दोन्ही इक्वल असणार आहे. नेक्स्ट RSQ चा ऐवजी मी काय लिहितो RSA लिहितो. याला रिझन काय असणार आहे? याला रिझन काय असणार आहे? कोलिनियर पॉइंट असणार. आता हे जॉइन करतो. इन ट्रायंगल बघा इन ट्रायंगल APQ
हे दोन्ही अँगल इक्वल असणार आहे. ह्याला रिझन काय? व्हर्टिकली अपोजिट अँगल PAQ is congruent to angle SAR vertically opposite angles. हा आता ह्याच्यातला Q आणि ह्याच्यातला S इक्वल आहे, ह्याच्यातला A आणि ह्याच्यातला A इक्वल आहे. सो